स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमच्या आवडीचा, तुमचा लाडका कार्यक्रम तुमच्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा युद्या, को पावर्ड बाय डाबर गिलं नीम ज्यूस. तर मंडळी, आता लगेच सुरुवात करूयात आजच्या भागाला. आणि आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण जाणार आहोत आपल्या विशेष कार्यक्रमात, जो कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झालेला आहे, ज्याचं नाव आहे दिलखुलास विथ विलास. आणि आज दिलखुलास विथ विलास मध्ये विशेष सुरेले पाहुणे येणार आहेत. बघूयात ते कोण आहेत आणि काय घडणार आहे. सुरुवात करूयात आपल्या या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे दिलखुलास विथ विलास. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास खुलास खुलास, दिलखुलास विथ विलास, दिलखुलास दिलखुलास विथ विलास, दिलखुलास दिलखुलास विथ विलास, दिलखुलास खुलास खुलास खुलास, दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. हॅलो हॅलो, दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. वा 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 वा. ह्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, कारण हे यांनी स्वतः बनवलेलं आहे आणि हे प्राइजलेस आहे. म्हणजे फुकट आहे. फुकट आहे. पैसे त्याला नसतात, त्याच्यामुळे त्याचं आम्ही कौतुक दरवेळेला सुरुवातीला करतो. व्हेरी बॅड तुषार. आपला कार्यक्रमच मंडळी असा आहे, जे आहे ते आहे, तोंडावर आपण बोलून टाकतो. पोरगी बसली इथे, मग काय शिट्टे बिट्टे मारणं, काय त्या कार्यक्रमात थोडा दर्जा असावा काहीतरी. हे कुठली पद्धत, कुठली बोलवण्याची आपली? म्हटलं आज माझ्यावर काय नाही का? आज स्क्रिप्ट चांगलं आहे माझं. वा वा वा. चांगलं असताना आम्ही तुला वापरत. ते कसं असतं, मुरुम कुठं टाकला जातो? खड्ड्यात. चांगल्या डांबरी रस्त्याला मुरुमाची गरज नसते, त्याच्यामुळे तू समजून घे. आज कुठला एपिसोड आहे ज्याच्यात मी नाहीये? आजारी म्युझिक वाल्यांचं ते म्हणून तुला नाही घेतलं. बाकी वेळेला तुझं सगळं खपवून घेतो आम्ही, पण आज म्युझिक वाले ना ऑथेंटिक लोक घेणार ना आम्ही. लगेच ते बोगस डॉक्टर सारखं तू बोगस म्युझिक पकडला जाशील ना लगेच, त्याच्यामुळे. म्युझिक मधला देव माणूस. योगेशनी चांगलं सांगितलं, म्युझिक मधला देव माणूस, असं एक पदवी तुला मिळाली. वा वा, आज बारसं झालं. क्या बात, क्या बात. जड अंतःकरणाने म्युझिक वाजवलं. नाही, ते वाजलं, त्यात बोलून दाखवायची गरज नव्हती. ते लोकांना कळलं हे जड अंतःकरणाचं म्युझिक असतं, हे कळलेलं. तर ती जी खाज आहे ना, ते सगळं मी बोलणार आणि डायलॉग बोलणार, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. असो, तर आज म्युझिकचा कार्यक्रम आहे मंडळी. आणि दिलखुलास विथ विलास मध्ये आतापर्यंत एक गेस्ट येत होते, तर आता आम्ही सोफे वाढवलेले आहेत सर. बर. बजेट वाढलं, हा, सोफे वाढलेले आहेत. कार्यक्रम पॉप्युलर झालाय. नाही नाही, ह्या एकावर काही निघे ना. अच्छा. हा, 2 आठवडे आम्ही ट्राय केलं. आमच्या असं लक्षात आलं की हा माणूस तोच येतोय, फक्त दाढ्या मिशा बदलतोय. त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की ह्या माणसाबरोबर आणखीन जर 4 माणसं आली तर कदाचित काहीतरी मजा येऊ शकते सर. बर. आणि त्यामुळे आज म्युझिकचा कार्यक्रम आहे मंडळी. कसं आहे ना, की एक असा कार्यक्रम मंडळी, ज्या कार्यक्रमाने एका काळात लोकांना वेड लावलं होतं. स्वप्नील सर, तो कार्यक्रम असा होता की घराघरात लहान लेकरं सुरात रडायला शिकली. असं काय काय वाटेल ते बोलतात, सुरात पोरं बिरं रडतात, असं कधी होतं का? अरे म्हणजे लहान लेकरांबद्दल बोलतोय. ती आधी बेसुरी रडायची, हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ती सुरात रडायला शिकली. हे बघ, काही मुलं सा म्हणून रडतात, तू पेमेंट म्हणून रडणारा होतास, हे वेगळी गोष्ट. काही असतात ते, म्हणजे असं म्हणायचं का मी लहानपणी असं म्हणते असं रडत होतो मी. आमचा या पंचमध्ये त्यांनी आमच्या एडिटरचा पगार भरला. त्याला लागतं ना, सर काय कापू, हे काय, तुषारचं पेमेंट कापा. हा, तुषार आणि पेमेंट दोन्ही काप, असं त्याला आता मी सांगण्यात आहे. तर असा एक दिलखुलास कार्यक्रम मी बोलतोय सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाबद्दल. मंडळी, तुफान गाजलेला हा कार्यक्रम, आणि जगभरात ज्याचे फॅन्स आहेत आपल्याला माहिती आहे. जगभरात फॅन्स, एक म्हणजे टीआरपीचा रेकॉर्ड तोडणारा हा कार्यक्रम. तेवढा जोरदार टीआरपी आतापर्यंत आलाच नाही कुठल्या कार्यक्रमात. बरोबर. आपल्या आलाय ते वेगळी गोष्ट आहे, त्याच्यानंतर आपला आलाच आहे. पण ती जी गोष्ट होती, त्या मुलांनी एक पर्व गाजवलं आणि पंचरत्न महाराष्ट्राला मिळाली मंडळी. ती पंचरत्न आज सुद्धा प्रत्येकाच्या मनात राज्य करतायत, प्रत्येकाच्या घरात राज्य करतायत. आपल्या घरातले सदस्यच आहेत की काय, अशी आपल्याला वाटणारी ती मुलं. तर आता ही पंचरत्न आपल्या समोर परत आलेली आहेत भविष्यातली रत्न शोधण्यासाठी. बर. आणि त्यामुळे आपल्याला कदाचित भविष्यातले नवे गायक मिळतील,
नवीन धमाला असणार आहे आणि त्या निमित्तानं आज पंचरत्न आपल्याकडे येणार आहेत, जी एका वेगळ्या भूमिकेत या कार्यक्रमात असणार आहेत. आपण सगळ्यांना बोलावूयात आणि या सगळ्यांना बांधून ठेवणारा एक दुआ आहे. आपली मैत्रीण आहे सर, आपली म्हणजे तुमची मैत्रीण आहे सर. मी तर ज्युनियर आहे. तर एकदम खतरनाक ऍक्ट्रेस, आपल्या सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण मुंबई देशपांडे. खुलास 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 दिल खुलास विथ विलास दिल खुलास. वा 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 मुंबई, स्वागत तुझं. ऍक्च्युली ते मृण्मयी आहे. मृण्मयी मी मुंबईच म्हणतोय. मृण्मयी. ती कसं आहे, जरा जवळचा शब्द वाटवा म्हणून मी मुंबई म्हणलं. मृण्मयी थोडस आम्हाला म्हणायला थोडं अवघड जातं आणि ऐकणाऱ्याला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे अच्छा. मुंबईमध्ये मजा आहे ग. तू मुंबईत आली ना, तुला कळलं ना मजा आहे मुंबईत. त्यामुळे मुंबईत मजा आहे. त्याच्यामुळे तिने टाकली होती पोस्ट मध्ये, मी आता चालले मुंबई सोडून पुण्याला गेले. तसं काय नाही, ठाण्यात आमच्या बाजूला राहायला पण आली परवा दिवशी. त्यामुळे शूटिंग सुरू झालं की तुम्हाला पुणे मुंबई करावंच लागतं. करायलाच लागतं. क्या बात आहे. तर मुंबई तुझं स्वागत. आणि Thank you. सारेगमप म्हटल्यानंतर महत्वाची गोष्ट असते सूत्रसंचालन, जे तू आता करतेयस. हो, कसं वाटतंय? खूपच मजा येते मला. खूप आम्ही एक्सायटेड आहोत आणि मला पण खूप बरं वाटतंय की इतक्या मोठ्या ह्या शोनी हिस्ट्री क्रिएट केली होती आणि आम्ही पुन्हा एकदा त्या इतिहासाची पुनरावृत्ती करायला उत्सुक होत आणि तयार होत. वा वा. आणि ते जे तुम्ही म्हणता आता, ते फटाके आम्हाला बघायचेच आहेत. तुम्ही घेऊन आलाच असाल कदाचित. हो. तर त्यांना पण आपण बोलू, पण आता त्यांना आमंत्रित करूयात ज्यांनी इतिहासात ती सुवर्णाची पानं लिहून ठेवलेली आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पंचरत्न. विथ विलास दिल खुलास लिटिल चॅम्प सारेगमप चर्चा दिल खुलास दिल खुलास दिल खुलास लिटिल चॅम्प सारेगमप चर्चा दिल खुलास विथ विलास दिल खुलास लिटिल चॅम्प सारेगमप चर्चा दिल खुलास विथ अरे हा, मी तर 2 प्रॉब्लेम झाले. एक तर हे काय प्रकरण ते मला नंतर बघायचं. तू काय काय शेवट काय घेतलं ते? लिटिल चॅम्प सारेगमप चर्चा असं मी बसवायचा प्रयत्न करून तो, पण एवढं नको ना तू बसूस. मी काहीतरी करतोय. एवढं तू लगेच मिनिट मध्ये बसवायची गरज होती का? आता एवढे 5 जण कसं बसवणार सगळे याच्या? अरे आम्ही तुम्हाला तिकडे 5 जणांचा सेटअप दिला होता, ते तुला नको. तुला 2 मध्ये पेमेंट बसवायचं होतं. तिथं म्हणतो 5 नको. 5 गरज आहे का या कार्यक्रमाला? मी दोघांमध्ये सगळं करू शकतो का नाही? आणि ह्याच्यात तुला सगळे शब्द बसवायचे होते. अरे आज तरी नका काढू यांच्या समोर. आज तरी नका काढू यांच्या समोर. त्यांच्या समोर काढायची आहे. ते म्हणाले ना मगाशी, आमच्यात जोर लय भारी वाजू, त्याला आम्ही स्टेजवर ठेवतो. आम्ही तुला स्टेजवर का ठेवला हा प्रश्न आहे. असं जाऊ दे. बहुतेक आज त्याला पेमेंट लिरिक्स पण आहे. जास्त शब्द बसवतो तो. सगळं ते काय आहे, ते दैसरला जो फ्लॅट एवढा कॉन्फिडन्सली घेतलाय ना, त्याचं करायचं काय? तो प्रयत्न करून बघतो की एवढं केल्यावर तरी कदाचित आपलं वाढतंय का नाही. पण चॅनल पण हुशार, त्यांना माहिती कॉमेडी कार्यक्रम ते फार सिरियसली घेत नाही. ते पण हसून सोडून देतात सगळ्या गोष्टी. त्यांनी काय सिरियसली घ्यायचं नाही ठरवलं. त्या बात मला फारच आवडला. आणि ज्यांची आपण वाट बघत होतो ते सगळे इथे आलेले आहेत. हॅलो, तुम्ही माझ्या बरोबर गाणार का? नाही. एक मिनिट, माझा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. पंचरत्न ही डोनाल्ड ट्रम्पला पण पाठ आहे. पंचरत्न हे डोनाल्ड ट्रम्पला पण आता पाठ आहे. हे 5 लोक असतात है की नाही? तू कोण आहेस? मी पंचामृत. 1 2 3 4 5 पंचामृत. पंचामृत पण चाललं असतं, पण पंचामृतात सुद्धा जायफळ नसतं. कोण म्हणलं? अरे असतंय ना, कुठे? जायफळ असतं. नाही नाही, आता गाणं आहे तसं ते. कुठलं गाणं? कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स. काय घ्या? गाडी बदलतीस घ्या जरा. काय? काळी किती? 32. काही पद्धती. एक तर 32 घे ना, तर 37 घे. आणि मधलं घेतलं 32. चालेल चालेल. हा, जमेल का? दुसरे कोण बोल?
हो हो ते मध्ये मध्ये वाजवतात ना ते. मध्ये मध्ये हा ते मध्ये गाणं म्हणलं की काय ते? हो हो जगी जीवनाचे सार दादा घ्यावे जाणून सत्वर ही पण चांगली आहे. ज्याचे कर्म तैसे जायफळ दे तुरीश्वर. वायफळ आहे वायफळ. नाही रे नाही रे नाही रे बरोबर बोलले वायफळ आहे हे. नाही ना गाणंच तसं आहे ना एक पहिलं. मिनिट थांबा जरा तुम्ही. आर्या सगळ्यांना माहिती आहे, आर्या माहिती आहे, कार्तिकी माहिती आहे, मुग्धा माहिती आहे, प्रथमेश माहिती आहे. तू कोण आहेस? रोहित. वा वा. तो रोहित वेगळा आहे, तू कुठला रोहित आहेस? रोहित सोनावले. रोहित सोनावणे का आलाय पण पंचरत्न मध्ये? त्यासाठी चालू आहे मी. काय माझ्यावर सगळा अन्याय झालाय माहितीये. ह्यांचं जे प्रव होतं ना काय त्या होतं? प्रव त्यांचा प्रव होतं ना, पहिलं प्रव, दुसरं प्रव, तिसरं प्रव असतंय ना त्या हा मग त्या प्रवात. प्रव्यात आता शेंगदाणे घालून वाटा सगळ्यांना प्रव. तुम्हाला शब्द पण माहित नाही. प्रव असतंय ना ते. हा प्रव ठीक आहे. त्या प्रवात मी होतो. हे होते तुमच्या पर्वत? हा तुमच्या प्रवात होता? हा होता तुमच्या प्रवात? आम्ही ब्लँक झालो त्यावरूनच कळतंय तुला. नाही गेम झालाय माझा. काय गेम झालाय माझा. गेम काय गेम झालाय? शेरस. लय मोठा गेम झालाय रे. काय शेरेश. कोण? शेरेश शेरेश बरोबर हा हा श्रेयस आहे ते. श्रेयस आहे तू काय म्हणतोय? शेरेश. प्रवाच्या रूल प्रमाणे बरोबर आहे. हा काय म्हणतोस तू? शेरेश. इथली कॉमेडी जरा तू शिरेस घे. काय पण माझ्यावर अन्याय झालाय. मला न्याय मिळालाच पाहिजे. ठीक आहे, ते अन्याय बिन्याय काय झालं ते आपण बघू. पहिल्यांदा यांना न्याय द्यायला पाहिजे. त्यांना आपण इथं प्रमोशनला बोलवलेलं आहे. तुम्ही प्लीज इकडे सगळे बसा. आपण तुमच्याशी गप्पा मारू. हे काय प्रकरण मी नंतर सॉल्व्ह करतो. बसा प्लीज. मी मागे हटणार नाही. मागे नका हटू, तिथे थांबा पाहिजे. हॅलो कोण कसं कुठे बस. संगीत तेवढं तो संगीत खुर्ची खेळला जवळ. वा वा ह्यांनी स्वतःची जागा ठरवली. आता काय बोलायचं? दादा कॉफी. गपरे. अरे थांब, ते बिचारे माणसं आले, त्यांनी पाणी नाही घेतलं अजून. तुझी कॉफी. टचअप जरा टचअप जरा. काय? हा, त्याच्यात चेहरा टचअप द्या चपलेचा. तुम्ही पण माझा अपमान करणार आहे का? मला एक तर न्याय मिळाला नाही मला. ठीक आहे, ते न्यायाचं नंतर आपण बघूया. तर हा कार्यक्रम ज्याच्यासाठी आहे त्या माणसांचं आपण स्वागत करूयात. पंचरत्न. हो अरे याच काय तर या पर्वात तुम्ही एक वेगळी भूमिका मांडणार, त्याबद्दल मला तुम्हा सगळ्यांना हा विचारायचं. विचारा विचारा. नको तुम्हाला मी नंतर बघणार आहे. तर ही मंडळी आलेली आहेत, पण ही खुर्ची रिकामी आहे. सगळ्यांना वाटत असेल की या खुर्चीवर कोण येणार आहे? संगीत क्षेत्रातला एक वेगळा माणूस आपण इथं बोलवणार आहेत, ज्यांच्या बरोबर आज इथल्या गप्पा सुद्धा होणार आहेत. ऍक्च्युली तुमच्यावरती निघत होतं, पण ही खुर्ची व्हायला जाईल याचं पेमेंट असतं, त्याच्यामुळे इथे त्यांना बसवायलाच लागतं. म्हणून आता त्यांना इकडे आपण बोलावणार आहोत. गायक आहेत, संगीतकार आहेत, इंटरनॅशनली ते फेमस आहेत असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे. येस, संगीत फालुदा या पदवीनं सन्मानित. जोरदार स्वागत करूयात बाबूराव सप्तसूर. गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, स्वर्गंगेच्या काठावरती क्या बात. वचन दिले तू मला, मला वचन रे. वा वा
ओरिजिनल. आला का बाण आला आतीच करताय तुम्ही आले आले. शेवट नीट करा ना जरा, एंड नीट करा ना. मला आत ओढला शेवटी असं. मित्रा, अरे तू तर जायला पाहिजे. पण मला नाही लागली ए भूक भूक नाही यांच्या पर्वात तुम्ही जायला पाहिजे असं प्रेक्षक म्हणून. नमस्कार 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 क्या छान बात. गाता छान गातात. थँक्यू थँक्यू. क्या बात है. स्वागत सर. वा 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 मस्त मस्त सर मस्त. एक मिनिट. काय करता ओके थँक्यू. सेल्फी विथ हॉरर हरण. काय कमाल. क्या बात है. वेलकम वेलकम सर. अहो असू द्या काय बघा नाही नाही माझी चप्पल हरवली कालची ती. काय बोलताय तुम्ही. नाही नाही माझी नाही ती, माझी थोडीशी त्याचे बेल्ट वेगळा होता माझा, ते फक्त चेक केलं मी त्या. क्या बात आहे. तर बाबूराव सप्तसूर आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूयात. अतिशय फेमस व्यक्तिमत्व. हो युरोप, दुबई, मस्कत, जेकोस्लोवाकिया, लंडन इथं बॅन असलेला माणूस. अहो बॅनर बॅनर लागलेला माणूस म्हणत काय काय बॅनर बॅनर. हो तिकडे बॅनरच लागले तुमचे. बॅनरवरती यांचे फोटो त्यांनी लिहिले, अशा पाकिटमारांपासून सांभाळून राहा. काय बोलताय तुम्ही. अहो तिथं किती मानतात मला. मारतात असा शब्द येतो. अहो काय बोलताय कुठं लिहिलंय. जुगल मध्ये सगळी माहिती आहे ती. जुगल मधून आम्ही माहिती काढतो, मग आम्ही माणसाला इकडे पहिलं बोलवतो. कोण आहे जुगल. जुगल ते कॉम्प्युटर मध्ये असतात. हो काय हा बघायला पाहिजे एक दिवशी त्याला. क्या बात आहे. पण तुम्ही आलात सर, तुमच्या बरोबर आपण गप्पा मारणारच आहोत. आणि अरे हे छान गातात छान अप्रतिम. म्हणजे मी रेग्युलर बघतो हा कार्यक्रम तुमचा. काय गाता तुम्ही. क्या बात. वा वा. फक्त ते नाही तुम्हाला बघत बस. आज बघालच तुम्ही माणूस काय आहे. खतरनाक संगीत क्षेत्र हलवून टाकलेलं आहे त्यांनी. नाही नाही त्याची- माईकचा कलरच आवडलाय मला. क्या बात. बस. अरे हे होतं माहितच नाही मला. माईक आहे माईक. माईक आहे माईक आहे. बसा सर. हो. क्या बात आहे. तर बाबूराव हा आपलं स्वागत. आणि आता गप्पांना आपण लगेच सुरुवात करूया. एक प्रश्न तुमचा घेऊ, मग मी लगेच पाहुण्यांकडे वळणार आहे. कसं असतं मंडळी की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात, कलाकाराच्या आयुष्यात, तुमच्याही आयुष्यात सर घडलंच असेल की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हा क्षण असतो पालकांसाठी खूप महत्वाचा असतो, की त्या क्षणी कळतं की हा काहीतरी करणार बा. सर मला तुम्हाला विचार, तुम्ही इतके फेमस आहात, तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हा क्षण तुमच्या आईबाबांच्या आयुष्यात आला होता का, आणि तो काय होता आम्हाला शेअर करा प्लीज. नक्कीच आला होता. तुम्हाला आवडेल ऐकायला. मी म्हणजे 2-3 दिवसाचा होतो त्यावेळी जन्म झाला. बापरे बापरे बाप. तर पाळण्यामध्ये मला झोपवलं होतं आणि अंगावर चादर दिली होती. क्या बात. ती चादर फाटली होती आणि त्यातून माझा पाय बाहेर आला. तेव्हाच त्यांना माझे पाय पाळण्यात दिसले. ठीक आहे, आपण यांच्यावर एपिसोड काढूया. मला माहितीच होतं, त्यामुळे मी तयारी थोडी करून ठेवली होती. ते कसं असतं, पावसाळ्यात आपण किराणा भरून ठेवतो बघा, हा की हा जर खराब झाला, बुरशी आली तर ह्याच्यावरती तरी निघेल. तसे आम्ही यांना ऑलरेडी बोलवून ठेवलेलं आहे. बरं गेलं. तुम्ही तरी असं म्हणू नका. नाही नाही तुम्ही तरी असं म्हणू नका. तुम्ही मेन गेस्ट आहे असं आम्ही लोकांना सांगतो. नाही हो, पाठांतर कमी झालं बाकी काय. अच्छा. आणि ते कॉस्ट्युमचं काय केलं नक्की. मस्त आहे. मला तुमचा कॉस्ट्युम आवडला. हा हा हे विशेष आहेत. हो ना. कशाच काय ते माझ्या घरी 2 पोती पडली होती. हे पोते तर शिवले. हा, मग तुम्हाला काय वाटतं. अरे माणूस कलाकार असला ना, हे बघा सर, माणूस कशाचं पण काय पण शिवू शकतो. सरांचं बघा तुम्ही, आज उठा ना सर, दाखवा सगळं. हे काय त्यांच्याकडे ताडपत्री पडून होती, काय
ते डिझायनरला म्हणले आपल्याकडे ताडपत्री काय आहे. करता का? मी म्हणलं माझ्याकडे 2 पोती आहेत, त्याचं काय करता का? अरे कलाकार माणूस असला ना तो कशातनं पण काय बनवू शकतो हा? वा, वा. असं आहे ते. वा डिझायनर छान आहे तुमची. नंबर आहे का तिचा? मला शिवून घेतला असेल. माझ्याकडे पण 2 पोती आहेत. नाही नाही, तुम्ही पायपुसणी द्या, त्याची तुम्हाला शिव आपण. काय म्हणता तुम्ही अहो? नाही नाही, तुम्हाला चांगला आपण शिवून देऊ, टेन्शन नका घेऊ तुम्ही. क्या बात आहे. तुम्हाला बटणं पण नाही का दिली आज? ती लागत नाही म्हणून. बरं. प्रयत्न करतो ते पोचतही नाही. हा त्याच्यामुळे ते म्हणले जाऊ देत, खर्च काय करायचा, बसला की तुटतात, बसला की तुटतात. त्याच्यापेक्षा न दिलेली बरी. असं एक प्रकारचे तुम्हाला कपडे दिलेले आहेत. हो हो मस्त छानच. तर आता आम्ही तुमच्याकडे येणार आहे. हा असा एक माईक. मला परवा भीतीच वाटली, त्याला म्हणलं अरे दिवाळीची नागोळी कशाला जाळली तू इथे? नाही सर हे माईक आहे सर म्हणला. काय क्रिएटिव्हिटी करतात ना, असं द्या. तर आता तुमच्याकडे येणार आहे की हा विचारा विचारा. अविरत. तुमच्याकडे मी नंतर येणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. चालेल चालेल. तुम्ही करेक्ट ठिकाणी बसलात. घाई गडबडीत गेला करेक्ट ठिकाणी बसला शेवट. तर आज आपल्याला सांगितलेलं आहे लवकर उरका, पोलीस आले तर मधनच थांबवायला लागणार आहे. तर कदाचित प्रथमेश पर्यंत पोलीस येतील. तर मंडळी मजा आली की नाही? अहो मजा तर बाकी आहे. आणखीन मजा आपण करणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दिलखुलास विथ विलास. तर मंडळी बायकोचा भाऊ म्हणजे अवघड जागेचं दुखणं, ही म्हण तर आपण ऐकलेलीच आहे. तर असाच एक बायकोचा भाऊ म्हणजेच मेहुणा आता या मंचावरती येणार आहे, ज्याला लागलंय बिझनेसचं वेड. बघूयात मग आता भाऊजींची हालत काय होणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भाऊ कदम. झुक 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 अगीन गाडी धुरांचा देखा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया. ह्या आता शेवटचा लावलंय का झाला? वसाड्या आता ह्या मी खै चिटकवचा काय केलंस या? बाबा असं काय बोलून राहिले? मी खेळू राहिलो होतो ना. ह्या असं खेळतात हा? मग मी काय करणार? मला भाऊ नाही काय ना, मग मी असं नाही खेळणार तर कसा खेळणार आहे? अरे लय इमोशनल. बाबा मला भाऊ असतात त्याचं नाव काय असतं? तुका जर भाऊ असतो तर त्याचा नाव ठेवला असता पेट्रोल. पेट्रोल? हा म्हणजे त्या तुझ्या भावाचा भाव वाढतच राहिलो असतो, कधीच कमी झालो नसतो. आणि तो तुझ्यापेक्षा अभ्यासात हुशार असतो. कसं काय? मिळाल्या तुका 35 मार्का मिळला कठीण. अरे तो 100च्या वर कधी गेलो असतो कळला पण नसता. या काय भोंगो कशा घेऊन फिरतो हे हे काय म्हणजे? हा पुढे नाही ते कळलं. ह्याच्यात पंच काय आहे? रेल्वे आहे ना बाबा ही. अच्छा रेल्वे. आणि या हातात काय आहे? रेल्वेचा डब्बा. बसा साड्या बसा काय बसा हा? आणि गाणं कुठलं म्हणतोस तू? मामाच्या गावाला जाऊया. या बघ ह्या गाणं ना मामाच्या गावात जाताना म्हणायचा. मामा घरात येत असत ना तेव्हा म्हणायचा नाही. कळलं? बाबा तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा हरिक नाही राव. वासाड्या काहीतरी काय हरिण काय? हरिण नाही हो. हरिण नाही ना, हरिक हरिक. हरिक म्हणजे? आनंद. अच्छा हरिक म्हणजे आनंद. हा हे जो आनंद आहे ना तो तुझ्या औशिक जाऊन सांग. कळलं? तिका आनंद होतो ही महत्वाची माहिती तिका सांग जा. हा. ए आईवा हे बाबा पाय पवार काकूवर लाईन मारून राहिलेत. वासाड्या काय काय बोलतो? वर काकू काय? हा? तुम्हीच बोलले ना महत्वाची माहिती दे म्हणून. ही सगळ्यात महत्वाची माहिती आहे. वासाड्या महत्वाचं एक मिनिट काय मला का नाही एक प्रश्न पडला. कमाल आहे आज ह्या का प्रश्न पडलेला. बोल. बाबा या स्किट मध्ये की नाही तुम्ही मै बाबा हा तुम्ही दाखवले कोकणातले, बरोबर मी तुमचा पोट्टा, बरोबर मी दाखवलं विदर्भातला. विदर्भात. हे असं काऊन? कसं आहे मी असतोच
तुझा परडे भरण्यासाठी तुला आणलेला आहे. खरी मजा तर पुढेच येतली बघ आता. ए हालो हालो, आता इथं परडे भरला. પણ કીડા મેલા. શું થયું? શું થયું? 1000 वेळा सांगितलंय. नाही ना, शपथ मी सांगायचा. सू झाला तर सांगायचा. सांगत का नाही तू? नाही ना बाबा, मी शपथ नाही. मी मग ही काय म्हणता? મને કા માહિત આ માણસ છે કે શું છે તમે? હા, આટલી બધી વર્ષ તમે મારી જોડે સંસાર કરો છો, તે ગુજરાતીમાં વાત કરું છું, તમને આવડતું નથી અત્યાર સુધી? હા, काय झालं म्हणते मी? हा काय झालं? वा वा, चहा माका हवंच होतो. अरे चहा नव्हते त्याच्यामध्ये, मग? गोडा तेल प्यायला तुम्ही. काय? अरे ते चंदूसाठी दिवा तयार केला होता मी. दिवा नव्हता मिळत ना, ते कप मध्येच दिवा बनवून टाकला. ह्याच्यामध्ये तर वात पण होती. कुठे गेली? हे हा? अगे हयच प्याले ना मी. मग ती वाट पण वाट लागली. हा माणस सूच छे, दिवसभर खा खा करे छे. अरे चहाच्या नादात गोड तेल पिऊन घेतलं. अगो पण दिवो खया. मीच आहे ना तुमचा दिवा. हे काय? दिवा पेटवला. जो ए पेढा होता ना, तुझा चंदू मामासाठी आणला होता, कळलं ना? हा पाणी लय खावदरापणा कर्या करे छे दिवसभर. घेऊन या, त्याकाच पेढे घेऊन या. तो येता तेव्हा काय घेऊन येता आपल्या? जो माणस खाई खाईने ने बधाने नाव ठेवे छे, हा तो काय घेऊन येतो का? माझी सासरची माणसं नाही, या माणसाला कायम खूपत आली आहेत. माझा भाऊ काय आणत नाही का? प्रत्येक वेळेला काय ना काहीतरी घेऊन येते. मागच्या वेळेला तर घरचे आंबे घेऊन आला होता. हो, आंबे घेऊन आला होता, पण ज्याच्या घरचे आंबे होते ना, तो पण आला होता. ठीक आहे, त्या दुसऱ्या माणसाच्या घरनं आणलेले, पण तुम्ही तर चापून चोपून खाल्ले नाही. हा, मी चापून खाल्ले, पण नंतर तो चोपून गेला ना. माणसने तुम्हाला दुसरं करणार काय तुमच्या थोबाड्याकडे बघून? हा, कोणी विटालाय मला विठ्याच्या बरोबर संसार करण. हा, आज मामा येणार आहे ना, तेटले मने मद्दू आनंद थायचे नटलो बद्दो. आता मामा आला असं वाक्य आहे तुझं. आई मामा आला. आवी गयो मारो चंदू भाई आवी गयो. या तुम्ही इकडे. पडली ह्याच्या तोंडावरती. आय 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 आय. काय तायडे, कशी आहेस? हो मजा माचू. वा वा, किती वर्षांनी बघतोय तुला. मस्त वाटतंय की एकदम. ये, इकडं बघ. बेसो बेसो. दाजीने एवढं चिडाय काय झालं? એજ કહું છું તને, આ માણસની જોડે સંસાર કર્યું છે ને એટલા બધા વર્ષ, પણ ह्या संसारमध्ये આ माणसानी संसार कमीनी चिडचिडच जास्ती केली. हे बरोबर बोलते तायडे, तू बरोबर बोलले एकदम. लग्नात पण नाही, वरातीत नुसते बॉम्ब बॉम्ब जसे चिडचिड करत होते. જોયું હતું રે नाही ते? तर काय? अरे काय जोक आहे हो, काय जोक काय जोय होतं म्हणजे काय?
घोडो तसं होतो लग्नात. काय झाला? काय घोडो आणला होता लग्नात? आमच्या नाचणाऱ्या 4 नातेवाईकांना चावलं होतं नको तिथे, माहिती आहे? चावणारच ना. यांच्या अर्धे नातेवाईक टाकून होते हं. आणि घोडा एवढा सज्जन होता ना हं. की त्याला पिणारी माणसं अजिबात आवडायची नाही. जरा वास आला ना की तोडलंच लच. काय झालं राजी? काय नाही, ते घोड्यावरून उतरताना ना चमक भरली पाठी. आठवला. पाठीची ऍक्टिंग थोडी खाली झाली, बाकी काय. माझ्यासाठी काय आणलं? तुझ्यासाठी हा? भोवरा आणलाय. भोवरा. भाऊरा मला नाही आवडत. अबे तसं तर तू पण आम्हाला आवडत नाही, पण आहेस ना आमच्या स्किट मध्ये. तुम्ही काय दाताड इचकाल्या? काय बोललं? दाताड काय इचकायला लागले तुम्ही? तुमचं सांगू का? हा? सांगू तुमचं? काय? पाठ असेल तर सांग पटकन. आई ते सांगतो. बाबा की नाही बाल्कनीत उभे राहतात मास्क लावून, आणि शिदम काकू दिसल्या का मास्कच्या आतूनच करतात. नाही 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 नाही, ते माहितीये मला शिकवू नको. तुम्हाला नाही माणूस जो 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 काही लाज लज्जा शरम छे की नाही तुम्हाला ती शिदामच पाहिजे. जा तिच्या घरी जाऊन राहा तुम्ही. हे तर म्हणजे असं झालं ना स्वप्नील भाई की घरातली स्ट्रॉबेरी सोडून माणूस रताळ्याच्या मागे लागला. मला ना मी 2 दिवस उपाशी ठेवणार आहे. होऊ दे तुमचा उपास. अगं त्यांना उपाशी ठेवू नकोस, नंतर तुझ्याच अंगाशी येईल ते. कसं काय? उपवासाला रताळच चालतं म्हणून म्हणलं. हे भगवान, जो 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 आ माणस जो दात काढेचे हा माणस ना चेहरा जो तू ह्याचा थोबाड बघून कुठली मुलगी याला लाईन देईल भाई तू सांग. अरे माणस नाहीस तो, आधी माणसच. चल बाई बेस तू बेस. हा, हे एक बेस झाला. आई तू कशासाठी आला बाबा? हे बघ, मी तुझ्या नवऱ्याला म्हणजे माझ्या दाजीला मोठा बिझनेसमॅन बनवायला आलो. नको, काय नको, माझी नोकरी अति बरी आहे, बस नको, काय नको. दाजी नाही नाही नाही, ऐका ना. ऐकूतात नाही मागा. अरे किती दिवस ही असं नोकरी करणार? हा, 10 ते 5 कुणाची तरी चाकरी करायची, नंतर मग बॉसच्या शिव्या खायच्या, आणि किती पैसे मिळतात हे मुठभर. त्याने काय होणार आहे हो तुमचं? एज हूँ कहू छू पण एज कहू छू. अरे 15 वर्ष थया मारा लग्नाला. भंडार कोणाक बोलतात? अरे 15 वर्ष म्हणजे 15 वर्ष झाली लग्नाला म्हणते मी. तर या माणूस साधा अमेरिकेला घेऊन गेला नाही आज. गो, अमेरिका म्हणजे काय भाजी मंडई? भाजी आणून गेलो आणि इलो. काय बोलता? ए मने खबर नाही, मला अमेरिकेला जायचं म्हणजे जायचं. ह्याला म्हणतात स्वप्न. अरे स्वप्न बघावी तर अशी. अगं तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठीच म्हणतोय दाजींनी बिझनेसमॅन व्हायला पाहिजे, आणि मी त्यांना मोठा बिझनेसमॅन करून दाखवीन. अरे कसले होत आहेत बिझनेसमॅन? हा माणूस आहे ना टॅक्सी मधनं उतरतो ना, तर उतरताना सीट पुसून देतो त्याला. असं बोलते तू? असं बोलते तू दाजींना? अगं दाजी असतील दिसायला थोडेसे बावळट, म्हणून का असं डायरेक्ट बोलायचं? अरे भुंगा असतो की नाही, भुंगा तो दिसतो थोडासा विचित्र, पण त्याची खरी पॉवर असते ती तो कानात गेल्यानंतरच कळतो. तू माका भुंगो म्हणतोस का? ते पॉवर बोललं ते बघा ना जरा तुम्ही. पॉवरचं लक्ष द्या. पॉवर महत्वाची. बरोबर. सांग पुढे सांग. अरे गांडूळ असतं एवढंस, पण अख्खी जमीन पोखरण्याची ताकद त्याच्यात असते. वटवाघूळ. हे वटवा थांब. तू प्राण्यांची नावं घेऊ नको, पॉवर बद्दल सांग. हा. अरे दाजींमध्ये केवढी पॉवर आहे माहिती का तुला? दाजी का अशी नोकरी करायला जन्माला नाही आलेत. दाजी मोठे बिझनेसमॅन व्हायला जन्माला आलेत, मोठे बिझनेसमॅन. एक दिवस असा येईल की दाजींचं बिझनेस मध्ये मोठं नाव असेल. दाजी कोटीच्या गाडीतून असे उतरतील. दाजींच्या बंगल्याच्या बाहेर हजारो लोक उभे असतील नुसती त्यांची एक झलक बघण्यासाठी. अरे सिदम, तुम्ही असे मोठे बिझनेसमॅन झालेले आहात, आणि अशी तुम्ही एंट्री घेता तुमच्या गॅलरीत, आणि खाली बघता हजारो लोक तुम्हाला भेटण्यासाठी आलेत. तुम्ही अशा आयटीत उभे आहात, एका हातात
ज्यूसचा ग्लास आणि एका हातात पाईप. ज्यूस ग्लासात आहे, तांब्यात नाही. तुम्ही तांब्या धरलाय, तांब्या घेऊन गेलात ना मुंग्या लागतील. तांब्याला. हा 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 ज्यूसचा ग्लास. ते काय धरले तुम्ही? पाईप पाईप. असं खाली काय लोकांना भिजवणार आहे का काय? तूच म्हणणार ना पाईप. अरे वडायचा पाईप आहे, वडायचा. अरे वडलायचं पाणी नाका तोंडात जायत ना. असं नाही हो, तो राजकुमार वाला पाईप. हा अच्छा अच्छा तो. हा सांभाळो. अरे सांभळूनच लिहिलेला आहे. तेच त्यांनी लिहिलेलाच करा म्हणते. अच्छा अच्छा. हे तू माझी मस्करी करू नका. सांग रे माझी पावर सांग आता कोण झालंय. आता झुरळ किती विचित्र असलं तर. बस प्राणी नको, पावर बद्दल सांग माझ्या. अरे हो पण बिझनेस करायचो कशाचो. अरे आपल्याकडे 101 आयडिया आहेत. हो या इकडे सांगतो. आओ आओ बेसो. बैसो. हा आपण वडापाव विकायचे. वडापाव एक नंबर. आणि अशी ट्रिक वापरायची की आपण फटाफट मालामाल झालं पाहिजे. केवी रीते समजाव. काय केवी रीते म्हणजे. તમે સાંભળો ને. अरे साबळूनच लिहिलेला हा, तेच आहे. ते ऐका मग साबळोनी लिहिलेलं. आपण वडापावचे पाव हे असे मोठे मोठे ठेवायचे. एवढे. हा आणि वडे त्याच्यापेक्षा छोटे ठेवायचे. छोटे. त्यापेक्षा आपण असं केलं तर सांगा ना. चिठ्ठी घ्यायची, त्याच्यावर वडा असा लिहायचा आणि पावाच्या मध्ये भरायचा आणि द्यायचा पण लोकांना. त्या लोकांना चिठ्ठ्या बनवल्यासारखं होईल नाही का? लोकांच्या नावाने चिठ्ठ्या बनवल्यासारखं होईल ना ते. હું શું કહું છું, મારી પાસે એક આઈડિયા છે. आपण काय करूया, आपण वडे ना एकदम तिखट तिखट जाळ बनवून टाकूया. क्या बात. हा, म्हणजे सरस मजाનું लोक वडा वडा करून खातील आणि मग तिखट म्हणून हुस हुस म्हणून पाणी मागतील. तर आपण काय करायचं, शेजारी मिनरल वॉटरचा स्टॉल टाकून द्यायचा. म्हणजे डबल बिझनेस. हुस हुस केला, पाणी पाणी केलं, गेलं पाणी घेतलं, डबल बिझनेस. बघितलं का बिझनेस. अरे गुजराती बिझनेस माहिती. नाही आणि शेजारी नाही ह्याचं दवाखाना टाकूया. कशाचा? बुडाचे रोग स्पेशालिस्ट. आता एवढं तिकीट खाल्ल्यावर लोकांना काय ह्याच्याकडे पाठवतात लागत ना. हा बिझनेस तुम्हाला पटलाय का? हा पटला नाही भाई, तू सांग ना हिशोबाचं. पटला. हा पटला. बस आता सांगतो. एक पाव मिले एक वडा = 70,000. किती? 70,000. एवढा प्रॉफिट. नाही नाही, ही इन्व्हेस्टमेंट हे तुम्ही मला द्यायची. 70,000 नाही माझ्याकडे. અરે શું રેવા દે ને, તું આ માણસની વાત નહીં સાંભળ. હું શું કહું છું, મારી પાસે એક બિઝનેસ છે. मी काय म्हणते, आपण आहे ना मेकअपच्या सामानाचा बिझनेस करू. आजकाल सगळ्या बायकांना ना खूप मेकअप लागतो आणि ज्या पुरुषांना बायका बनावं लागतं ना त्यांना जरा जास्त लागतं. तू माझ्याकडे बघून काय बोलतोस ना. कसं आहे, पुरुषांना बायका करायचे म्हणलं डबल टिबल मेकअप लागतो. मला डबल लागतो, तुला टिबल लागतो. आणि मला तो सांडलेला बसवतो तुला. चंदूबाई सांभळो ने. हा, मी मागच्या लॉकडाऊन मध्ये ना हे चण्याचं पीठ, उडदाची डाळ आणि केशर असं मिक्स केलं आणि फेस पॅक बनवला. तुम्हाला सांगते, फुल चाळीमध्ये बायकांनी ना, लेडीज लोकांनी एकदम उचलून उचलून आउट ऑफ स्टॉक करून टाकला. हो हो खूप आउट ऑफ स्टॉक होता. त्यांनी तो चेहऱ्याला लावायला नाही वापरला, त्याचे भजे केल्यानी. नवऱ्यांका दिल्यानी. सगळे नवरे खुश एकदम. केशर युक्त भजी. बाप रे. म्हणजे हिने जो मेकअप केला तो बायकांच्या चिकनेपणासाठी नाही वापरला, तर नवऱ्यांच्या चकनेपणासाठी वापरला. चंदूबाई, चाखण्यासाठी, असं खाण्यासाठी असं. આ બિઝનેસ સરસ છે ને. હા, हा बिझनेस एक नंबर आहे. आज मेकअप सगळ्यांना लागतो. 1 मिनिट थांब, आपण हिशेब करूया. હા. एक पॅनकेक. आता ठरला ना मेकअपचा, मग केक कशा होईल. मेकअप मधलं सामान असतं ते. अच्छा अच्छा. काय बोलायचं या તમે રેવા દો ને, રેવા दो તમે. रेवा दो. हा झाला हिशेब, बस संपलं. दाजी तुम्ही फक्त 50,000 द्या, बाकी आम्ही लोन करू. આપી દો. हे, गप. काय पण काय ह्याच्यासमोर काय 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 हे पापी दो काय? શું છે? અંદર શું પથ્થર ભર્યા છે કે? પાપી દો ને, આપી દો, દેऊन टाका पैसे त्याला म्हणते मी. 50,000 माझ्याकडे नाही.
ठीक आहे 50,000 नाही ना हा फायनल तुम्हाला बिझनेस सांगतो जबरदस्त बिझनेस मोबाईलचा बिझनेस अरे पण मोबाईल कुठून आणायचे चोर बाजारातून 20चा माल 10ला आणायचा आणि इकडे आपण 30ला विकायचा ट्रिपल प्रॉफिट तायडे अरे एक नंबर बिझनेस છે આ બિઝનેસ માં આપણે આ માર્કેટ માં આગ લગાવી દઈએ हो मार्केटला आग नाही पोलीस आपल्या बुडाक आग लावतो काय माणूस आहे यार तुझा नवरा प्रत्येक गोष्टीत खोट काढायला लागला शे हा पण बिझनेस नाही मला असं वाटतं मग आत्ताच्या काळात सगळ्यात बेस्ट बिझनेस आहे पेट्रोल विकायचा पेट्रोल 15,000 रुपयात बिझनेस पेट्रोलचा बिझनेस आपण सगळ्यात स्वस्त दरात पेट्रोल विकायचं कसं काय रात्रीचं आपण लोकांच्या गाडीमधलं पेट्रोल ढापायचं आणि सकाळी ते त्याच गाड्यावाल्यांना विकायचं हे गप, काय ढापाढापीचे बिझनेस सांगता हे पण नाही पटत नाही. नाही पटत नाही. बस फायनल बिझनेस सांगतो तुम्हाला आता सांग 10,000 रुपयात बिझनेस हा. हा चालेल 10,000 रुपयाचा बिझनेस फोल्डेबल टोल नाका कुठलं फोल्डेबल टोल नाका फोल्डेबल टोल नाका फोल्डेबल टोल नाका सर हायवेला जिथं कुणी नसेल तिथं जायचं आपला टोल नाका तिथं मांडायचा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडनं आपण टोल वसूल करायचे सिंपल आणि पोलीस इले मग काय फोल्डेबल आहे ना टोल नाका लगेच फोल्ड करायचं पाठीवर टाकायचं आणि निघायचं आपल्याला काय तू हैसून जावते किती घेशी 5,000 रुपये नाव तोंड बघूचं नाव हे घे 5,000 घे चालू लाग हा ओके थँक्यू थँक्यू मी काय म्हणतो हा. जाता जाता 2,000 रुपयाचा फक्त बिझनेस सांगतो अरे सिंपल बिझनेस आहे सुनसान रस्त्यावर जायचं 3 दगड मांडायची तिकडनं गाडी येईल ती आपोआप थांबल लगेच आपण डाव साधायचा विचार आता आय, आय, आय. साड्या अरे अरे चंदूबाई तर मंडळी मजा आली की नाही अहो मजा तर बाकी आहे आणखीन मजा आपण करणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हा बाय उद्या को पावर्ड बाय डाबर गिलोय नीम ज्यूस